आई भवानीची शपथ घेत आम्ही ठाकरेंसोबत असल्याचं खासदार म्हणालेत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे। शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत आणि एकत्र राहणार असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केलाय। मातोश्रीवर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू आहेत। ऑपरेशन टायगर पॉवरफुल ठरणार की राऊतांचा दावा, या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत। पण मातोश्रीवरच्या बैठकीमध्ये खासदारांनी आई भवानीची शपथ घेतली आणि साहेब आम्ही तुमच्या सोबत असल्याचं म्हटल्याचा दावा राऊतांनी केला आहे। शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत आणि एकत्र राहणार असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय। ज्या खासदारांनी त्या दिवशीच्या बैठकीमध्ये सहभागी झाले त्यांनी आई भवानीची शपथ घेतली, साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत। कोणी मुलाची शपथ घेतली, कोणी आईची शपथ घेतली, कोणी तुळजा भवानीची शपथ घेतली, ते हिंदुत्वाचं पालन करतील, मला खात्री आहे। खासदार आणि आमदार टिकवण्यासाठी शिवबंधन किंवा शपथा लागत नाहीत, तर त्यासाठी प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचं बंधन लागतं। दुर्दैवानं उद्धवजी ठाकरेंकडे ना प्रेम उरलंय, माणुसकी उरली, ना आपुलकी उरली। शिवसेना पक्षप्रमुखांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही, हे मी ठामपणे सांगेन। जायचं असेल त्यांनी जा, हे त्यांचं वाक्य त्यांच्या तोंडी घातलेलं आहे। माझ्या समोर मी तिथे असेपर्यंत ते असं बोलले नाहीत आणि ते असं बोलणार नाही। दरम्यान ऑपरेशन टायगरवर बोलताना आम्ही कुणाला बोलावलं नाही आणि कुणाशी संपर्कही साधलेला नाही, असं मंत्री शिरसाट यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांच्या इतका लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही, शरद पवारांना। मातोश्रीचे दरवाजे सदैव सगळ्यांसाठी उघडे असतात। या क्षणी मी इतकं सांगेन, शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत, एकत्र राहतील। संजय राऊत मातोश्रीचे दरवाजे कायम बंद असतात आणि उद्धवजी ठाकरे लोकप्रिय आहेत आणि ते सर्वांना भेटतात, हे सांगणं म्हणजे या दशकातला सगळ्यात मोठा विनोद आहे। कॉमेडी सर्कस मध्ये हा विनोद सांगितला तर सगळ्यात जास्त लोक हसतील। खासदारांच्या फुटीच्या चर्चेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे। खासदार फुटणार या अफवांवर विश्वास ठेवू नका, सर्व आपल्या सोबत आहेत असं सांगून ईशान्य मुंबईतील बैठकीमध्ये ठाकरेंकडून कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना धीर देण्याचा प्रयत्न करण्यात आला। खासदारानंतर उद्धव ठाकरे आता आमदारांची सुद्धा बैठक घेणार आहेत। 22 जूनला ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत।